कोण होते हे थोरले संभाजीराजे, ज्यांचं नाव शिवरायांनी आपल्या पहिल्या पुत्राला ठेवताना भावनेला थोडीशी वरचटू दिली? होय, शिवराय विचारपूर्वक निर्णय घ्यायचे, पण आपल्या थोरल्या बंधूवरील प्रेमाने त्यांना या नावाचा मोह आवरला नाही. इथून सुरू होते एका योद्ध्याची गाथा, जो इतिहासाच्या पानांपासून दूर गेला, पण ज्याच्या नावाने स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी पराक्रमाचा डोंगरच उभारला. नमस्कार, मी आहे तुमचा हिस्ट्री डिटेक्टिव्ह, आणि आज आपण शोधणार आहोत शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे भोसले यांचा अपरिचित इतिहास. सुरुवात करूयात जन्मापासून. इतिहासकार वासी बेंद्रे यांच्या मते इ.स. 1621 मध्ये श्रीगोंदा येथे शहाजीराजे व जिजाऊंच्या पोटी झालेले हे पहिले अपत्य. पण या बालकाच्या डोळ्यांनी पाहिलेली पहिली मोठी गोष्ट होती अस्थिरता. वडील शहाजीराजे आदिलशाही आणि निजामशाहीत सतत डावपेच खेळत होते. एक हुक लक्षात घ्या. अवघे 8-9 वर्षांचे असताना 1629 मध्ये दौलताबाद येथे भर दरबारात या बालकाच्या आजोबा लखुजीराव जाधव यांचा खून झाला. या घटनेने संभाजीराजांच्या मनावर कारस्थानांचा शिक्काच मारला. त्यानंतर वडिलांसोबत त्यांनी बीड आणि पुण्याचा प्रवास केला, मराठी, संस्कृत, कन्नड भाषा अवगत केल्या आणि लग्नही झालं नोव्हेंबर 1629 मध्ये जयंतीबाईंशी. वडिलांकडून मिळालेली 2000 मनसबदारी घेऊन संभाजीराजे केवळ दरबारी खुशामतीसाठी नव्हते, तर त्यांनी कर्नाटकातल्या बंगळूर सुभ्याची धुरा वडिलांपेक्षा अधिक कार्यक्षमतेने सांभाळली. असा एक हुक आहे. 1644च्या अखेरीस बंगळूरचा 5 लाखांचा सुभा संभाजीराजांकडे आला. पण त्यांनी फक्त राजस्व जमा केले नाही, तर अनेक हिंदू पाळेदार, नायक आणि राजांना एकत्र करून आदिलशाही व मुघलांविरुद्ध एक गुप्त मोर्चा बांधला. राजा शिवाजी चित्रपटात जी बडे बेगमची ओळ आहे ती या सत्यावरूनच लिहिली गेली, कारण संभाजीराजे हे मुळातच हिंदू राज्यकर्त्यांचे नैसर्गिक नेते होते. इतिहासाचे पान थोडं उलटलं की दिसते एक धक्कादायक रणसंग्रामाचे चित्र. आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले आणि फराद खान नावाच्या आपल्या कसलेल्या सेनापतीला 4000 घोडेस्वार, 10 हत्ती आणि 18000 पायदळासह बंगळूरवर चालून पाठवले. इथे हुक लक्षात घ्या. 6 महिने चाललेल्या या लढाईत संभाजीराजांनी केवळ फराद खानाचा पराभव केला नाही, तर त्याला पळून जाण्यास भाग पाडले. आपल्याच मालकाचा सेनापती धूळ चारल्याने दक्षिणेकडील हिंदू राजे संभाजीराजांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. याच दबावामुळेच शिवरायांना त्यांचा जिंकलेला मुलूक ठेवता आला आणि शहाजीराजांची सुटका झाली. म्हणजे थोरले संभाजीराजे हे केवळ शिवरायांसाठी प्रेरणा नव्हते, तर प्रत्यक्ष व्यूहरचनाही होते. पण याच पराक्रमी राजाचा मृत्यू कसा झाला हा इतिहासातील एक गहन प्रश्न आहे. काही संदर्भ कनकगिरीची लढाई सांगतात, तर वासी बेंद्रे यांच्या मते नोव्हेंबर 1663 मध्ये बेदनूरच्या नायकाच्या बंडात संभाजीराजे शहीद झाले. पण सर्वात भेदक हुक सापडतो सप्त प्रकरणात्मक शिवचरित्र या ग्रंथात, जिथे जिजाऊंशी बोलताना शिवराय स्वतः सांगतात, वडील भाऊ संभाजीराजे यांचे दग्याने मारविले, त्याचे उसणे घेतो. याचा अर्थ अफजल खानाने कपटाने थोरल्या संभाजीराजांचा वध केला होता आणि मग हाच सूड प्रतापगडावर पूर्ण झाला, जेव्हा शिवरायांनी अफजल खानाला मारले. जिजाऊंची तोंडचीच ओळ, संभाजीचा सूड घेतलास, माझे डोळ्यांचे पारणे फेडिले, हे याच कारुण्याचे सार आहे. संभाजीराजांच्या निधनानंतर त्यांच्या तिन्ही पत्नी जयंतीबाई, गौरीबाई, पार्वतीबाई एकत्र कर्नाटकात राहत होत्या, हे शिलालेख सांगतात. त्यांचा मुलगा उमाजी आणि मकाऊबाई यांनी सोलापूरच्या जिंती येथे भोसले घराण्याची एक शाखा सुरू केली, जिंतीकर राजे भोसले. थोरे शाहू महाराज तर मकाऊबाईंशी नियमित पत्रव्यवहार करायचे. पण असा हा पराक्रमी वारसाही इतिहासाच्या पानांवरून हरवून गेला. एखादा राजा शिवाजी चित्रपट आला नसता, तर ही गाथा फक्त डॉक्टर वासी बेंद्रे यांच्या संशोधनात उरली असती. यातून एक शिकवण मिळते. जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वराज्याचे ध्येय इतके घट्ट बाळगलं होतं की एक मुलगा आईपासून लांब राहिला तर दुसरा वडिलांपासून. पण या दोन्ही भावांनी, शिवराय आणि थोरले संभाजीराजे यांनी जे केलं ते फक्त स्वराज्यासाठी. मी तुमचा हिस्ट्री डिटेक्टिव्ह पुन्हा भेटेन अशाच एका हरवलेल्या कथेसह. तोपर्यंत निरोप. जय जिजाऊ, जय शिवराय.